channel. Chapter Heredity and Evolution. Subpoint Darwin's Theory of Natural Selection. तर आज आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत पाहणार आहोत. Darwin's Theory of Natural Selection. Charles Darwin 1809 to 1882 proposed the theory of natural selection. This theory is an important milestone in the study of evolution. तर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत ही उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय मोलाचा दगड ठरलेली आहे. Theory of natural selection, the survival of fittest. That is, organisms which are fit for survival evolve, while those that are not perish. The natural selection thus act to produce new species. मग नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये डार्विनने सांगितलेलं आहे की सक्षमतेच जगतील. आता जे सक्षम नाही ते जगणार नाही आणि जे जगलेले आहेत तेच काय करतील, त्यांचं प्रजनन करून स्वजातीचं सातत्य टिकवतील. Theory of natural selection is given in the book Origin of Species, which is written by Darwin. मग नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विनने ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. फॉर दिस स्टडी ऑफ इव्हॉल्युशन डार्विन हॅड कलेक्टेड innumerable specimens of plants and animals. मग नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडत असताना डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि त्यांच्या निरीक्षणावरून त्यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे. Theory of natural selection, the survival of fittest. That is, organisms which are fit for survival evolve, while those that are not perish. The natural selection thus acts to produce new species. डार्विननी सांगितलेलं आहे की सक्षम तेच काय होतात, जगतात, आणि जे सक्षम नाहीत ते मात्र काय होतात, नाहीसे होतात आणि ते प्रजनन करून त्यांच्या जातीचं सातत्य टिकवतात. Theory of natural selection is given in the book Origin in the Species, which is written by Darwin. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये काय झालेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. मग नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण देत असताना डार्विन से ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ each other in life threatening manner. For example, food and shelter. हे सर्व जीव एकमेकाशी स्पर्धा करतात आणि ही त्यांची स्पर्धा कधी कधी जीवघेणीही असते. Struggle for each other. Only those organisms sustain which show the modification essential for winning the competition. मग या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तग धरून राहतो. Sustaining and selected organism can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. मग जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म त्यांनी दाखवले असतात, तेच तग धरून राहतात आणि तेच पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यासंगत नवीन प्रजाती काय करतात, तयार करतात. दिस थेरी इज कॉल्ड थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. यालाच आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतो.
Darwin theory of natural selection was widely accepted for long duration. बऱ्याच काळापर्यंत डार्विनचा सिद्धांत सर्वमान्य राहिलेला आहे, पण त्यांच्या सिद्धांतावर काही बाबतीत आक्षेप घेण्यात आले किंवा ऑब्जेक्शन घेण्यात आले, तर त्यातील आपण ऑब्जेक्शन पाहणार आहोत. फर्स्ट ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रेस्पॉन्सिबल फॉर इव्हॅल्युएशन. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. सेकंड ऑब्जेक्शन होतं, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनला देता आले नाही. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. मग डार्विनना सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेखही त्यांनी केलेला नाही. काही प्राण्यामध्ये बदल होत असताना अतिशय सावकाश गतीने होत असतात, तर काही प्राण्यामध्ये काही बदल असे असतात की ते जलद गतीने झालेले आपल्याला दिसतात. मग ही आहे आपली डार्विनची थेरी. तर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आपल्याला सेकंड सायंटिस्ट आहेत लॅमार्क. तर लॅमार्किनिझम म्हणजेच लॅमार्कवाद ही आपल्याला पुढच्या थेरी पाहायची त्यांची. लॅमार्किझम, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क 1744 to 1829. लॅमार्क proposed principle of use or disuse of organ and theory of inheritance of acquired character. His concept are known as लॅमार्किझम. मग लॅमार्कनी काय केलेलं आहे की त्यांनी दोन थेऱ्या मांडलेल्या आहेत. पहिली आपण सांगू शकतो की यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स, इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत. आणि पुढची आहे थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, म्हणजेच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा संपादित गुणांचा सिद्धांत आपण असंही त्याला म्हणू शकतो. ड्यू टू ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम, मॉर्फोलॉजिकल चेंजेस विल टेक प्लेस इन द बॉडी. देअर विल बी रेस्पॉन्सिबल फॉर इव्हॅल्युएशन. दिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. सजीवाच्या शरीर रचनेमध्ये बदल होतात आणि त्या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस हा कारणीभूत असतो. एक्झाम्पल पाहिजेत आपल्याला. ही सेड, neck of giraffe has become too long due to browsing on leaves of all plants by extending their neck for several generation. मग त्याही पुढे जाऊन लॅमार्कने असं सांगितले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पानं खात असल्यामुळं त्याची मान काय झाली, लांब झालेली आहे. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग. लोहाराचे खांदे घणाचे घाव घातल्यामुळं बळकट झालेले आहेत. मग आपण पाहतो की आयर्न स्मिथ जे आहे आपलं लोहार, त्याच्यामध्ये काय झाले, हे मॉडिफिकेशन झाले, त्याचे खांदे काय झाले, बळकट झालेले आहेत. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड यमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. मग आपण पाहिले की आपल्याकडं बदक आणि शामरग आणि यमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे काय झाले, कमकुवत झालेले आहेत. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वान अँड डक हॅव बिकम यूजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. मग हंस आणि बदक यांचे पाय काय झाले, पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांच्या पायामध्ये बदल झालेला आहे किंवा पोहण्यायोग्य त्यांचे पाय झालेले आहेत.
सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, स्नेक हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बरोईंग हॅबिट्स. साप काय करतो, बिळामध्ये राहतो आणि बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना त्यानं काय केले, त्याचे पाय गमावलेले आहेत. दिस इज कॉल्ड यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. यालाच आपण इंद्रियाचा वापर आणि न वापर असं म्हणतो. ॲक्वायर्ड कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर जनरेशन, दिस इज कॉल्ड लॅमार्किझम. मग आपण पाहतो की लॅमार्कने काय सांगितले, मिळवलेले जे गुणधर्म असतात सजीवानं ते तो पुढच्या पिढीमध्ये काय करत असतो, संक्रमित करत असतो. म्हणजे आपण पाहतो की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं हे गुणधर्म काय होतात, संक्रमित होतात आणि यालाच आपण मिळवलेल्या बदलाचा संक्रमणाचा सिद्धांत असं म्हणतो. थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. डेव्हलपमेंट ऑफ organ due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted. मग आपण पाहतो की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्यानं होणारा ऱ्हास हा सर्व मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण हे मात्र अमान्य झालेले आहे. तर याचं आपण एक उदाहरण पाहू शकतो. These character transferred from generation to was rejected आणि हा त्यांचं जे गुणधर्म आहेत ते दुसऱ्या पिढीकडे जातात, हे रिजेक्ट झालं. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की बॉडी बिल्डरनं काय केलेलं असते की व्यायाम करून त्याचं शरीर बनवलेलं असते, पण तेच गुणधर्म त्याच्या बेबीमध्ये येऊ शकत नाहीत, त्याच्या मुलामध्ये ते गुणधर्म येऊ शकत नाहीत. म्हणून आपण पाहतो की पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झालेलं आहे, कारण की स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत. हे अनेक वेळा काय झालं, पडताळून पाहण्यात आलं आणि या ठिकाणी लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted. It had been verified many times that modification brought in use are not transferred to next generation and Lamarck's theory was disproved. आणि लॅमार्कची थेअरी इथं काय झाली आहे, डिस्प्रूट झाली आहे. Ancestry of acquired character, the living organism can transfer the character which it has acquired to the next generation. आणि आपण पाहतो की सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्यानं संपादित केलेले असतात ते संततीमध्ये संक्रमित करता येतात. यालाच आपण संपादित गुणांचा अनुवंश असं म्हणतो. मग नेक्स्ट पॉईंट पाहायचं आपल्याला, स्पेसिएशन. स्पेसिएशन मीन्स जाती उद्भव. याला काय म्हणायचं, जाती उद्भव. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. आणि आपण पाहतो की जातीची व्याख्या जर आपल्याला करायची असेल तर नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटास आपण काय म्हणतो, जाती असं म्हणतो. Due to evolution, new species of plants and animals are formed. Define the species, the group of organism that can produce fertile individual through natural reproduction is called a species. Speciation पाहत असताना the process of formation of new species from earlier ones is called a speciation. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते, त्यांचा आहार विहार फलन क्षमता समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीचे वैशिष्ट्य काय होत असते, टिकून राहत असते.
पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल काय असतात, कारणीभूत असतात. मग आपण पाहतो की ईच स्पेसीज पॉसेस स्पेसिफिक कॅरेक्टर. ईच स्पेसीज डिफर in its geographical condition, food preference, habit, reproductive ability and period etc. Therefore the specific character are retained. मग आपण पाहतो की हे स्पेसिएशन कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते. स्पेसिएशन डिपेंडिंग अपॉन फॉलोइंग फॅक्टर्स: जेनेटिक व्हेरिएशन, जिओग्राफिकल चेंजेस, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस and geographical or reproductive isolation for a long period. तसंच आपण पाहतो की जाती उद्भव होत असताना भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच जीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होत असतो. तर आपल्या या चॅप्टर मधला लास्ट पॉइंट आहे ह्यूमन इव्हॅल्युएशन. काय आहे? ह्यूमन इव्हॅल्युएशन, मानवी उत्क्रांती. याला काय म्हणतात आपण? मानवी उत्क्रांती. मग आपण मानवाची उत्क्रांती कशी झाली हे पाहत असताना आपण सहज असं म्हणत असतो की आपले पूर्वज कोण आहेत? माकड आहेत. मग माकडापासून आपली उत्पत्ती झालेली आहे. तर आपण पाहतो की लाईफ इज अ व्हेरी सिंपल युनिसेल्युलर ड्यू टू इव्हॅल्युएशन. उत्क्रांती होत असताना अतिशय साध्या एकपेशीय सजीवापासून काय झालेली आहे? उत्क्रांती झालेली आहे. मग आपण आज पृथ्वीवर अस्तित्वात असलेली बायोडायव्हर्सिटी जी आहे, जैवविविधता जी आहे, ती आपल्याला पाहायला मिळते ही उत्क्रांती होत असताना. आणि हा खूप मोठा कालावधी आहे. ग्रेड्युअल चेंजेस, अतिशय सावकाश होणारे बदल आहेत. तर आपल्याला फक्त या बदलामध्ये मानव वंशाची सुरुवात कशी झाली याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर काय झाले? नाहीसे झाले आहेत. आणि तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक ल्युमरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्याप्रमाणे विकसित झाले असावेत असा अंदाज होता. 7 करोड एगोस एंटायर अर्थ लास्ट डायनासोर डिसअपियर्ड एन्सेंट ॲनिमल ल्युमर लाईक. आणि मग तेव्हा ल्युमर लाईक ॲनिमल होते. मंकी लाईक ॲनिमल आर सेड टू बी इव्हॉल्वड. आणि माकडासारखे दिसणारे प्राणी काय झाले? उत्क्रांत झालेले आहेत. 4 करोड इयर्स ॲगो इन आफ्रिका. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील बघा टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल डिसअपियर्ड. आणि मग तेव्हा माकडासारखे दिसणारे जे प्राणी होते तर त्यांचं शेपूट काय झालेलं आहे? नाहीसं झालेलं आहे. दे डेव्हलप ड्यू टू इनलार्जमेंट इन ब्रेन अँड देअर हँडवेअर ऑल्सो इम्प्रूव्ह. आणि मग तेव्हा त्यांचा मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांच्या हाताचा जो पंजा होता त्याच्यातही काय झालेली आहे? सुधारणा झालेली आहे. एप लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्वड. आणि मग एप लाईक ॲनिमल काय झाले? तिथं उदयास किंवा उत्क्रांत झाले. तर आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे एप आणि मंकी. मंकी लाईक ॲनिमल म्हणलं की टेल प्रेझेंट असते, त्यांना शेपूट असते. आणि एप लाईक म्हणलं की त्यांचं टेल कसं असते? ॲब्सेंट, म्हणजे त्यांना शेपूट नसते. एप लाईक ॲनिमल रिच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया. आणि मग हे एप लाईक ॲनिमल दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोहोचले आणि अखेर त्या ठिकाणी ते गिब्बन आणि ओरँग उठान यांच्यामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे. फायनली इव्हॉल्वड इनटू गिब्बन अँड ओरँग उठान. 2.5 करोड इयर्स ॲगो इन आफ्रिका. एप लाईक ॲनिमल गोरिला अँड चिंपाजी. मग 2.5 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये एपसारखे प्राणी राहिले आणि
त्यातून पुढं चिंपांझी आणि गोरिल्ला हे काय झाले, उदयास आलेले आहेत. 2 crore years ago, some species of ape evolved in different ways. Forest started to decline. They started to live land. Their lumbar bone developed and they started to stand in erect posture in grassland. आणि मग 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेनं झालेली दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागला आणि क्लायमेट चेंज झाल्यामुळं हे कुठं आले, जमिनीवर आले आणि ते गवताळ प्रदेशामध्ये राहत असल्यामुळं त्यांचं जे लुंबार बोन आहे, कमरेचं हाड, त्याचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. त्यामुळं त्यांना सरळ उभा राहता येऊ लागलं. देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज. त्यांचे हात काम करण्यासाठी मोकळे झाले. ही इज अ कॉमन ॲन्सेस्टर ह्युमन, चिंपांझी अँड गोरिल्ला. मग ते कुणासारखे होते, चिंपांझी आणि गोरिल्ला ह्युमन लाईक. त्यांना चालता येऊ लागलं. 1 crore years ago in Africa, first record of human-like animal is with us in the form of Ramapithecus. आणि मग 1 कोटी वर्षापूर्वी जे एप लाईक ॲनिमल होते त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखत होतो, रामापिथिकस. त्यांना कोणत्या नावाने ओळखायचं, रामापिथिकस. आणि मग हे रामापिथिकस काय करत होते तर विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस फॉसिल्स फाउंड इन इंडिया. त्यांचे अवशेष जीवाश्म जे आहेत ते आपल्या भारतामध्ये सुद्धा सापडतात. 40 lakh years ago. ला काय पाहिजे, 40 lakh years ago, South Africa, this ape grown up in size and become more intelligent. आणि मग 40 लाख वर्षापूर्वी साऊथ आफ्रिकेमध्ये एप लाईक प्राण्यांचा काय झाला, आकार वाढला आणि ते कसे होते, मोर इंटेलिजंट, म्हणजे हुशार होते. त्यांना आपण ऑस्ट्रेलोपिथिकस असं म्हणतो. 20 lakh years ago स्किल्ड ह्युमन डेव्हलप. आणि 20 लाख वर्षापूर्वी कुशल मानवाची काय झाली, निर्मिती झालेली आहे. तर ब्रेन डेव्हलप, स्टोन मेकर, म्हणजे त्यानं काय केलं, स्किल्ड ह्युमन डेव्हलप झाला, त्याचा मेंदू पण विकसित झाला. ब्रेन डेव्हलप आणि स्टूल मेकर म्हणजे तो अवजारे बनवू लागला. 20 lakh years ago स्किल्ड ह्युमन डेव्हलप म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी काय झाले, कुशल मानवाची निर्मिती झालेली आहे. ब्रेन डेव्हलप्ड, त्याचा मेंदू काय झालेला आहे, विकसित झालेला आहे. त्याचबरोबर स्टूल मेकर म्हणून त्याला काय केलं जाते, ओळखलं जाते. स्टूल मेकर म्हणजे तो अवजारं बनवू लागला. स्टोन स्टूल, तो दगडाच्या वस्तूंचा वापर करू लागला. तर दिस ॲनिमल नेम ऑफ होमो, त्याला कोणत्या नावाने ओळखलं जाऊ लागलं, होमो. 1.5 lakh years ago human walking with erect posture. It may have existed in China and Indonesia of Asian countries. Homo erectus. आणि मग 1.5 lakh years ago ताट चालणाऱ्या मानवाचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. आणि आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत त्याचा वावर आहे. 1 lakh years ago evolution of upright man continued in the direction of developing its brain and it also discovered fire. brain develop fast. आणि मग 1 लाख वर्षापूर्वी काय झाले, त्यानं लिहिण्याची कला विकसित केलेली
आहे. तो ताठ चालू लागला, त्याचबरोबर त्याच्या मेंदूचा पण जलद गतीनं विकास होऊ लागला. इट्स ब्रेन अँड इट ऑल्सो डिस्कवर्ड फायर. त्यानं अग्नीचा पण काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. आणि मग आपण पाहतो की देअर इव्होल्युशन इज व्हेरी फास्ट. त्यांचं उत्क्रांती जलद गतीनं होऊ लागली. आणि दिस ॲनिमल्स नेम ऑफ निअँडरथॉल. त्याला कोणत्या नावानं ओळखलं जाऊ लागलं, निअँडरथॉल. फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन, होमो स्पेसी. आणि त्याला मानव सदृश्य पहिला प्राणी म्हणून काय केलं, ओळखलं जाऊ लागलं. आणि मग तो गुफेमध्ये राहू लागला. सुरुवातीला त्यानं पेंटिंग करायला सुरुवात केली. 50,000 years ago क्रो-मॅग्नन म्हणजे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन या बुद्धिमानवाचा काय झालेला आहे, उदय झालेला आहे. क्रो-मॅग्नन मॅन इव्हॉल्वड अँड आफ्टरवर्ड दिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर ऑल्सो मॉडर्न मॅन. आणि आपण पाहतो की सध्या जो तयार झालेला 50,000 वर्षापूर्वीचा जो मानव होता त्याचा मेंदू पुरेसा विकसित होता आणि तो बुद्धिमानव म्हणून ओळखू लागलोत आपण त्याला, होमो सॅपियन. त्याला कोणत्या गटामध्ये घेतलं, मग होमो सॅपियन या वर्गाचा तो सदस्य मानण्यात आला. $10,000 years ago agriculture started. It started to rear the cattle, herd and establish the cities. आणि मग 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला आणि त्यानं वसाहती वसवल्या. आणि मग आपण पाहतो की अशा मानवाचा क्रमाक्रमानं काय झालेला आहे, विकास होत गेलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की 5,000 वर्षापूर्वी 5,000 years ago आर्ट ऑफ रायटिंग इन्व्हेंटेड. त्याचा कशाचा, कोणत्या कलेचा विकास झाला, लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. आणि नंतर आपण पाहणार आहेत की 400 years ago मॉडर्न सायन्स, 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्राचा काय झालेला आहे, उदय झालेला आहे. आणि 200 years ago इंडस्ट्रियल सोसायटी इस्टॅब्लिश. आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाला काय झाली आहे, सुरुवात झालेली आहे. तर आपण इथपर्यंत आलो आहोत, तरीही अजूनही मानववंशाच्या मुळाच्या तपशिलाचा आपण शोध घेतच आहोत. मग आपल्याला सांगता येईल की स्टील वेअर सर्च इन द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन ॲन्सेस्ट्री. तर आपला हा चॅप्टर इथंच संपलेला आहे. नमस्कार.